यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शिवसेनेची पक्षाची अंतर्गत महत्त्वाची बैठक नंदनवन बंगल्यावर सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवण्याबाबत या बैठकीत निर्णायक चर्चा होणार आहे। शिवसेना नेते उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोरे, संजय मोरे, शीतल म्हात्रे, गुलाबराव पाटील यांच्यासह पक्षातील अनेक प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी उदय जाधव आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। उदय, काय सांगाल, काय अपडेट आहे त्याबद्दलची? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी संघटनेचे या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने विधान परिषद निवडणुकीसाठी कोण 2 उमेदवार द्यायचे या संदर्भात प्रामुख्याने चर्चा होत आहे। शिवसेनेच्या कोट्यामध्ये एकूण 2 जागा आहेत, 2 उमेदवार कोण असावे या संदर्भात प्रामुख्याने चर्चा होत असल्याची माहिती मिळते आहे। आज रात्री अनेक या बैठका या संदर्भात होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे, त्यामुळे उद्या दुपारी कोण शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दाखल करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे आणि त्याचबरोबर माजी आमदार बच्चू कडू यांचं नाव आघाडीवरती असलं तरी देखील अनेक पक्षातील इतर काही नेते आहेत त्यांचं देखील नाव जे आहे ते चर्चेमध्ये पुढे आलेलं आहे। त्यामुळे आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नेमकं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। धन्यवाद उदय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया संपूर्णपणे पार पडली आहे। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी 91% मतदान झाले। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये यंदा बदलाचे वारे वाहत असल्याचे राजकीय तज्ञांची चर्चा आहे। त्यातच आता एक्झिट पोलचे आकडेही समोर आले। न्यूज 18 मराठीच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांपासूनच्या सत्तेला सुरुंग लागू शकतो। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानात भाजपच्या बाजूने कौल येतोय। भाजपला 88 ते 98 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर तृणमूलला 51 ते 61 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज सध्या समोर येतोय। तर तमिळनाडूत AIDMK, या केरळमध्ये UDFची बाजी, तर आसाममध्ये भाजपचं पुनरागमन होईल असा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय। तर एक्झिट पोलनुसार कोणाला सत्ता कोणाची असणार आहे पश्चिम बंगालमध्ये हे देखील पाहूया। तृणमूलमध्ये 51 ते 61 जागा येण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये 88 ते 98 जागा येण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 2 ते 4 जागा येण्याची शक्यता। पहिल्या टप्प्याचे हे आकडे आहेत। त्यानंतर तमिळनाडूमध्ये काय आकडे असणार आहेत हे बघूयात। तर DMK ला 103 ते 113 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर AIADM कडे 114 ते 124 आकडे असणार आहेत, तर TVK कडे फक्त 4 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। केरळमध्ये काय असणार आहे परिस्थिती देखील पाहूया। केरळमध्ये LDF यांना 58 ते 68 जागा मिळण्याची शक्यता आहे। UDF ला 70 ते 80 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर NDA ला 0 ते 4 जागांची शक्यता वर्तवली जाते।